आज मी आपल्याला बेकरी स्टाईल पायनॅपल केकची डिझाईन दाखवणार आहे। इथे मी प्रीमिक्सपासून बेस बनवून घेतलेला आहे। हा बेस बनवताना मी बटर पेपर वगैरे काहीच वापरलेला नाही, फक्त टीनला ऑइलनी ग्रीस करून घेतलेला आहे। अगदी इझिली हा बेस आपला टीनपासून वेगळा होतो। इथे मी थोड्या पाण्यामध्ये पायनॅपल क्रश मिक्स करून घेत आहे। याने आपल्याला बेस सोक करून घ्यायचा आहे। याच्यामुळे आपल्या बेसलाही पायनॅपलचा फ्लेवर येतो। केकचा लेयर मी कट करून घेतलेला आहे। पहिली लेयर लावून याला आपण पायनॅपल क्रशने सोक करून घ्यायचे आहे। बेस आपला सॉफ्ट असल्यामुळे थोडं कमीच पाणी वापरणार आहे मी। आता मी इथे व्हिपिंग क्रीम लावून यावरही पायनॅपलचा क्रश ॲड करून घेणार आहे। पायनॅपल क्रश इथे व्यवस्थित वापरायचे आहे, जेणेकरून क्रीमला व्यवस्थित पायनॅपलची टेस्ट येते। अशाच पद्धतीने मी इतर 2 लेयर असेंबल करून घेणार आहे। आता केकला व्यवस्थित कोटिंग करून ह्याची फिनिशिंग करून घ्यायची आहे। इथे मी केकवर नाईफने डिझाईन करून घेणार आहे। यानंतर हा केक मला जेलनी कव्हर करायचा आहे, त्यामुळे इथे मी 2 स्पून जेल घेऊन यामध्ये 2 ड्रॉप येलो कलर ॲड केलेला आहे आणि याची फ्लोई कन्सिस्टन्सी होण्यासाठी 1 स्पून मी यामध्ये वॉटर ॲड केलेले आहे। याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आणि पायपिंग बॅगमध्ये भरून घ्यायचे आहे। आता मी जेलनी केकचा टॉप लेयर कव्हर करून घेणार आहे आणि इथे मी फुल केक कव्हर करण्याऐवजी इथे ड्रिपिंगचा वापर करणार आहे। याच्याने केक फार सुंदर दिसतो। केकवर जेल ॲड केल्यावर त्याची फिनिशिंग करणं अगदी सोपे जाते। एका स्ट्रोकमध्ये पूर्ण जेल आपले व्यवस्थित फिनिशिंग होते। आता इथे मी तुम्हाला एक सोपी डिझाईन सांगणार आहे। त्यासाठी मी 1 स्पून जेल घेऊन त्यामध्ये रेड कलर ॲड केला आहे आणि यासाठी अगदी थोडेसे पाणी ॲड केले आहे, म्हणजे 1 ते 2 थेंब। आता या रेड जेलने आपल्याला थोडेसे अंतर सोडून असे डॉट द्यायचे आहेत। त्याप्रमाणे आपण रेड जेल बनवले त्याचप्रमाणे आपल्याला व्हाईट जेल बनवून घ्यायचे आहे। जेलमध्ये व्हाईट कलर ॲड करायचा आहे आणि रेडच्या मध्ये आपल्याला व्हाईट डॉट देऊन घ्यायचा आहे। याच्याने खूप छान डिझाईन बनणार आहे। आता एक टूथपिक या डॉटच्या सेंटरमधून आपल्याला फक्त टर्नटेबल फिरवून हळूवारपणे फिरवून घ्यायचे आहे। याच्याने एक छान अशी डिझाईन बनलेली आहे। आता आपल्याला बॉर्डरची डिझाईन करून घ्यायची आहे। इथे मी छोटा स्टार नोझल यूज करून बॉर्डरची डिझाईन करून घेतलेली आहे। यावर आता मी चॉकलेटचे गार्निशिंग यूज करत आहे। हे मी घरीच बनवलेले गार्निशिंग आहेत। शेवटी यावर एक हॅपी बर्थडे टॅग ॲड करून आपला केक रेडी झालेला आहे। तर ही डिझाईन तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की सांगा। अशाच वेगवेगळ्या केकच्या डिझाईनसाठी रोहिणी स्पेशल रेसिपीला नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया कळवा। थँक्यू।